गेल्या वर्षभरापासून अशोक सराफ अशोक मामा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील त्यांची गंभीर भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. कडक शिस्तीचे असणारे, लोकांना कठोर वाटणारे पण तितकेच मृदू, सत्याची साथ देणारे, मुलाची चूक असेल तर सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या अशोक माजगावकरांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर या मालिकेत रसिका वाखरकर, चैत्राली गुप्ते, निवेदिता सराफ, नेहा शितोळे, शुभवी गुप्ते असे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत. सर्वच कलाकारांच्या भूमिकांचे वेगवेगळी कौतुक झाले. निवेदिता सराफ यांनी काही दिवसांपूर्वी मालिकेत एंट्री घेतली होती, तर आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर कलर्स मराठीने अशोक मामा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की अशोक मामा व निवेदिता सराफ हे लग्न करतात आणि ते एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दिसत आहे. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळतं की गृहप्रवेश करताना निवेदिता उखाणा घेतात. त्या म्हणतात की सगळ्यांच्या प्रेमाखातर लग्नाला झाली राजी, अशोकरावांचं नाव घेते इरा आणि ईशानची नेवी आजी. पुढे अशोक मामा देखील उखाणा घेतात. म्हणतात, शिस्त म्हणजे शिस्त, देत होतो मी न्यारा, बॅगवाला निवेदितांनी शिकवला जगण्याचा अर्थ खरा. पुढे अशोक मामा आणि निवेदिता गृहप्रवेश करताना माझगावकरांचं संपूर्ण घर आनंदी झाल्याचं पाहायला मिळतं. तर अशोक मामा या मालिकेचा शेवटचा भाग आज 10 जानेवारीला प्रसारित केला जाणार आहे. तर ही मालिका 25 नोव्हेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर अशोक मामा या मालिकेला तुम्ही किती मिस कराल हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.